पुरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा रोड शो सुरू आहे। भाजपची विजय संकल्प यात्रा सुरू आहे आणि त्यात मोठ्या संख्येने पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित आहेत। मात्र सभेत सुधीर मुनगंटीवार आणि जोरगेवार यांची उपस्थिती सुद्धा आहे। त्यामुळे या दोघांमधला संघर्ष संपलेला आहे का, जो काही वाद होता है तो मिटवण्यात फडणवीसांना यश आलंय का, असे अनेक सवाल उपस्थित होत आहेत। चंद्रपुरातला आपण रोड शो बघतोय, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा हा रोड शो। आपण आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर बघतोय, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेतच आणि सोबतच जोरगेवार आणि मुनगंटीवार दोघेही इथे आपल्याला या यात्रेत, विजय संकल्प यात्रेत बघायला मिळतात। मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांची गर्दी जमलेली आहे आणि अनेकांनी आधी प्रयत्न केलेले होते खरं तर या दोघांमधला वाद मिटवण्याचे। मात्र आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस चंद्रपुरात आले आणि त्यानंतर हे दोघेही आता एकत्र दिसतात। दरम्यान थेट आपण आता जाणार आहोत अमरावतीमध्ये। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आज रोड शो सुरू आहे, प्रचार सभा सुद्धा त्यांची होणार आहे आणि थेट आता आपण अमरावतीतली दृश्य आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर बघतोय। मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते सुद्धा जमलेले आहेत। अमरावतीतनं देवेंद्र फडणवीसांचा रोड शो आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर बघतोय। आज फडणवीसांच्या अनेक ठिकाणी सभा सुद्धा होणार आहेत। सकाळी सुद्धा ते चंद्रपुरात होते, त्यानंतर आता अमरावतीतले आपण ही दृश्य आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर बघतोय। प्रचार सभांचा धडाका आता सुरू झालेला आहे। मुख्यमंत्री फडणवीस आज दिवसभरात 3 ते 4 ठिकाणी रोड शो आणि प्रचार सभा घेणार आहेत आणि आता अमरावतीतली ही थेट दृश्य आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर। दरम्यान आपण बघतोय की अमरावतीत सुद्धा मोठी लढत आपल्याला बघायला मिळणार आहे। अमरावतीत सुद्धा अर्ज भरेपर्यंतची जी सगळी प्रक्रिया होती, विशेषतः संपूर्ण राज्याच्या राजकारणात चर्चेची ठरलेली होती आणि त्यानंतर आता आपण बघतोय मुख्यमंत्री आज अमरावतीत पोहोचलेले आहेत आणि फटाक्यांच्या जरा त्यांचं स्वागत करण्यात येते। आपण दृश्य बघतोय, अमरावतीत सुद्धा मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते तिथे उपस्थित आहेत। अमरावतीतला देवेंद्र फडणवीसांचा रोड शो आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर आपण बघतोय। अमरावतीत सुद्धा निवडणूक अतिशय इंटरेस्टिंग होणार आहे। आपण बघतोय कशा पद्धतीनं सगळे आता तिथे कार्यकर्ते जमलेले आहेत। फडणवीसांवर गुलाबाच्या पाकळ्या टाकल्या जातात आणि त्यांचं स्वागत केलं जात आहे आणि आजपासून या सगळ्या प्रचार सभांचा धडाका सुरू झालेला आहे। आज अनेक ठिकाणी सभा देखील आहेत आणि अमरावतीतली ही दृश्य आपल्या थेट टेलिव्हिजन स्क्रीनवर आपण बघतोय। अमरावतीतली सगळी लढत सुद्धा अगदी अर्ज मागे घेण्याच्या दिवसापर्यंत इंटरेस्टिंग ठरलेली होती। कशा पद्धतीने तिथे अनेक जण इच्छुक होते, अनेक नाराज देखील झालेले होते। त्या नाराजींची देखील समजूत काढण्याचा प्रयत्न भाजपच्या वरिष्ठ नेत्यांकडनं अगदी शेवटच्या क्षणापर्यंत होत होता, शेवटच्या दिवसापर्यंत होत होता।